बीड जिल्ह्यात लक्ष्मण हाके यांच्यावर अजून एक गुन्हा दाखल झालाय। तलवाड्यानंतर आता नेकनूरमध्ये हा गुन्हा नोंदवला गेलाय। जगन्नाथ घोडके असं तक्रार दाखल करणाऱ्यांचं नाव आहे। या तक्रारीत काय लिहिलंय तर घोडके हे एका हॉटेलमध्ये बसले असताना त्यांनी मोबाईलवर लक्ष्मण हाके यांचं भाषण ऐकलं। या भाषणातून तक्रारदार मराठा असल्याने त्यांचा अपमान आणि मानहानी झालीये असं त्यांनी लिहून दिलंय। लक्ष्मण हाकेंचं ते भाषण काय होतं ऐकूया। केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे। आता हे काळात पात्र राहिले का? आता सगळे सोयरे राहिले का? आता पाटील संदर्कुळी छोपरी काय राहिले का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। आमच्याकडे 11 पोर आहेत बरं का। असं जातीच्या आधारावर अपमान होईल असं मराठा समाजाविषयी भाषण करून संपूर्ण मराठा समाजातील महिलांचा अपमान आणि मानहानी केली आणि मी मराठा समाजाचा असल्याने माझाही अपमान आणि मानहानी झाली असं तक्रारीत लिहिलंय। तक्रारदार मराठा समाजातील एक शेतकरी आहेत। लक्ष्मण हाके आणि गेवराईतील विजयसिंग पंडित यांच्याशी असणारा वाद, मनोज जरांगेंबद्दल केलेली टीका यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर लक्ष्मण हाके यांच्या विरोधात रस्त्यावर आलाय। या परिस्थितीत मराठा आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये तणाव वाढलाय।